नमस्कार मॅडम. काय मग घरात सगळे दुःखात बुडालेले असताना तुम्ही मात्र आनंद साजरा करत असाल नाही? ए मूर्ख, तू तुझी बडबड आधी बंद कर. इथे या घरातली माणसं कशी आहेत ना तुला माहिती नाही. कधी कुठला डिसिजन काय चेंज करतील ना काही सांगता येत नाही. हो पण डिसिजन तर लग्न मोडण्याचा झालाय ना. लग्न आता जुळलंय सुद्धा. काय? पुन्हा जुळवलं त्यांनी. आणि ज्या दिवशी ठरलंय ना त्याच दिवशी होणार आहे. म्हणजे? हो. त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कर आणि त्या दिव्याला पळवून घेऊन जा. अहो पण हे असं कसं झालं? ये ये घरी ये, चहा पाणी देते. निवांत बसून गप्पा मारू, सगळं डिस्कस करू. तोपर्यंत आशू आणि दिव्या लग्न करून निघून जाते, तुला कळणार पण नाही. मूर्ख कुठला. ही वेळ आहे काही सगळं डिस्कस करायची. ठीक आहे मॅडम, मी करतो काहीतरी. मी आजच रात्री दिव्याला पळवून घेऊन जातो. तुम्ही काळजी करू नका. जा आणि इतक्या लांब घेऊन जा ना तिला, पुन्हा त्या मुलीचं तोंड मला दिसता कामा नये. आणि अपडेट देत राहा. हो मॅडम, मी आत्ता लगेच दिव्याशी बोलतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. ही शिवा नेहमी मध्ये येऊन काहीतरी माझा सगळा प्लॅन फिसकटून टाकते. हॅलो दिव्या, ऐक. बोल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. काय? आपल्याला आज रात्री पळून जावं लागेल. आज? तू वेडा आहेस का? दिव्या प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आता. पण इतकी घाई काय आहे तुला? दिव्या आत्ता घाई नाही केली तर उशीर होईल. तुला वाट बघायची आहे का शिवा कसं हे लग्न जुळवून देते ते, मग कसे तू आणि आशू एकमेकांच्या गळ्यात हार घालतात ते. त्यामुळे प्लीज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझी बॅग भरून ठेव, आपण आजच रात्री पळून जाऊ. बाय, भेटूयात रात्री. बरं ठीक आहे. इथून पुढे आयुष्यात तू आशूशी संबंध ठेवायचा नाही, आमच्या घरी यायचं नाही आणि हो, आशूच्या लग्नातही तू फिरकायचं नाहीस. शिवा, काय आलं ग? एवढा कसला विचार करतेस? नाही, मी विचारत आहे की दिव्याचं आता परत लग्न ठरलंय. तुला जायचंय का तिकडे आता? नाही नाही, मला नाही जायचंय. माझं हे म्हणणं आहे की आता आपल्याला कामाला लागलं पाहिजे. शिवा, ते एवढी सॅड काय आहेस ग? अरे मी कुठे सॅड आहे? शिवाय बघ, खरं खरं सांग, काय झालं? आशूची आई आली होती भेटायला. काय म्हणाल्या त्या? काय म्हणजे तू आशूला आता कधीच भेटणार नाही? अगं पण शिवा, तू आशूला भेटल्याशिवाय राहू शकशील का? राहावं लागेल. माझ्या बहिणीसाठी मला हे करावंच लागेल. आणि तुझं काय? तुझा विचार कधी करणार आहेस तू? मी माझा विचार करूनच हे सगळं केलंय. म्हणजे? मी पप्पाला प्रॉमिस केलं होतं आणि त्याचा शब्द मी पाळणार. काय वाटेल ते झालं तरी ते सगळं करेन. बरं, आपल्याकडे आता एक काम आहे. काय? आता लग्नात कुठलाही गोंधळ होता कामा नये. मी रिसॉर्टच्या बाहेर राहून लक्ष ठेवीन, तुम्ही रिसॉर्टच्या आत राहून सगळं लक्ष द्यायचं. हो शिवा, तू बिंदास राहा, कसलीच काळजी करू नको, आम्ही लक्ष ठेवू. हा, दिव्या, बाई आजी आणि आई
यांना काय हवं काय नको ते सगळं तुम्ही बघायचं. शिवा तू टेन्शन घेऊ नको, आम्ही बघतो. हा, आणखीन एक काम आहे. आता काय आहे? अरे मी कांता शेटला विचारते ना, तो मुलगा सापडला की नाही. हा हा, कर कर, कॉल कर. हा कांता शेट, काय झालं, सापडला मुलगा? काय तुम्ही आणताय तिथे आता त्याला? नाही नाही नाही, आडा मी लगेच पोहोचते तिकडे. हा लगेच येते. हे शिवा सापडला तो? हो सापडला. नंबर. कांता शेट त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. तर मी आता जाते. हा मी येते लगेच. हे आम्ही पण येतो. नाही तुम्ही थांबा, मी जाऊन येते. दिव्या, काय करतेस हे? अजून काय करू आई मी? माझ्याच आयुष्यात का घडतंय हे सगळं? काहीच चांगलं होत नाहीये. शांत हो बाळा, सगळं व्यवस्थित होईल. हा, आधी लग्नच जमत नव्हतं, आता फायनली लग्न जमलं तर हे असं काहीतरी होऊन बसलं. नक्की माझी तरी काय चूक आहे आई? मला आता कळलंय, बहुतेक माझंच नशीब खराब आहे. मीच हे घर सोडून जाते म्हणजे तुमच्या कोणाच्याच डोक्याला ताप नको. अगं वेडाबाई, काय बोलतेस तू हे? बघ, आम्हाला कुणालाही तुझा काही त्रास होत नाहीये आणि आम्ही ना कोणीही तुला काही त्रास होऊ देणार नाही. हा, तू शांत हो आधी. नाही ग आई, किती काही म्हणालीस ना तरी मला माहितीये माझ्यामुळे तुला, शिवाला, भैयाजींना खूप त्रास होतोय. मीच घर सोडून जाते, मला लाज वाटते आता ह्या सगळ्यांची. अगं दिव्या, असा वेड्यासारखा विचार नाही करायचा. काहीतरी भलतं सलतं मनात आणायचं सुद्धा नाही. ह्या घरात ना आता तू बाहेर जाशील ना, ते फक्त तुझं लग्न हो, आणि तोपर्यंत रडायचं नाही. तुझ्या डोळ्यात फक्त आनंद हवा. चल आज चल, तू आज चल. ए काय चाललंय? घर आहे का तुमचं? आम्हाला कंप्लेंट करायची आहे. आम्हाला नीट सांगा ना, दादागिरी कसली लावली आहे? तू चल. सर, तुम्ही याला आधी आत टाका. ए तू इकडे काय करते? ज्या केसमध्ये तुम्ही मला आत टाकलं होतं की नाही, त्या केसचा खरा गुंड हा आहे. अहो तुम्ही याला आत टाका आधी. एक मिनिट. हे बघा, ह्या जी मुलगी आहे ना, ही माझी बहीण आहे. हा लग्न थांबवण्यासाठी आला होता आणि मारामाऱ्या करत होता, म्हणून मी त्याला मारलं. हे बघा, 4 दिवसावर लग्न आलंय. परत त्याने गोंधळ घातलं तर काय करायचं? तुम्ही आधी याला आत टाका. बरं आत टाका. बोलणार यस सर, आत टाकायला. शिवा प्लीज माझं ऐकून घे. माझी खरंच यात काही चूक नाहीये, माझा काहीच संबंध नाहीये. तुला काहीतरी गैरसमज. साहेब याला आत टाका, खूप बोलतोय. साहेब ऐकून तर घ्या. शिवा साहेब ऐकून घ्या. साहेब माझं साहेब. ओ साहेब. थँक्यू सर. येते. हे बाई, लग्नाच्या आसपास जरी दिसलास ना तर याद रखा, पुढच्या वेळी पोलिसांआधी मी तुला धरेन. शिवा गप्पा बस. हे बघा, तुम्ही दरवेळेला माझी मदत केली. गॅरेजच्या टायमाला पण तुम्ही मदत केली आणि आता एवढं सगळं करून दिलं. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असता. खरंच आभारी आहे मी तुमची. राहू दे का शिवा, अगं एवढं काय त्यात. चल मी निघतो, मला आता दुसरीकडे जायचंय. हो ठीक आहे, मी पण निघते. चला रे. ऐक
ओ साहेब, साहेब मला एक फोन करू द्या ना प्लीज. प्लीज साहेब, रिक्वेस्ट करतो, एक फोन करू द्या मला प्लीज साहेब. साहेब. हा, नमस्कार वंदनाताई. हा नमस्कार भाऊ, बोला. वंदनाताई, कशा आहात? मी समजू शकतो तुमची परिस्थिती, पण वंदनाताई, आता सगळं टेन्शन विसरा. म्हणजे? अहो, मी सीताशी बोललो, तिने सगळं समजून घेतलं आणि आता सीताने ह्या लग्नाला परवानगी दिली. तेव्हा आपण त्याच ठिकाणी त्याच दिवशी दिव्या आणि आशूचं लग्न करूया. भाऊ, तुम्ही ना माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं केलंय. मला ना खरंच तुमची आणि सगळ्यांचीच माफी मागायची. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी तुमच्यापासून काही लपवायलाच नको होतं. खरंच मला माफ करा. नाही नाही, ऐका वंदनाताई, जे झालं ना ते आता विसरून जा. आणि तुम्हाला सांगतो, आपण सगळे आता त्याच उत्साहानं पुन्हा या लग्नाच्या तयारीला लागूया. चला तर मग, ठेवतो मी फोन. हा, काळजी करू नका. हो भाऊ. दिव्या, दिव्या, ए दिव्या, दिव्या, अगं भाऊंचा फोन आला होता. काय म्हणाले? ते म्हणालेत आशुतोष आणि तुझं लग्न ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणीच होणार. काय झालं? तुला आनंद नाही का झाला? हे बघ दिव्या, आता भलते चालते विचार करत बसू नकोस. मागचं सगळं विसरून ते या लग्नाला तयार झालेत. आणि आता नाही अगं, तसं नाही, मला विश्वासच बसत नाहीये. माझं पण असंच झालं त्यांचा फोन आला तेव्हा. हो, म्हणजे मला माहिती होतं आशूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. कोणी नाही तर निदान आशू तरी लग्नाला तयार होणारच. आणि आता बघ ना, त्याच्या घरच्यांचाही सगळ्यांचा आशीर्वाद मिळणार आम्हाला. मी ना पटकन तयारी करायला घेते. बरं, तू आवर, मी पण तयारीला लागते. लग्नाची खूप कामं असतील आता. हा, आलेच. कुठे राहिला हा चंदन? फोन करत नाहीये, फोन उचलतही नाहीये. आता लग्न पण परत ठरलंय. काय मूर्खासारखा प्लॅनिंग करतो हा. आई, आई ऐक ना, बाहेर ये लवकर. आई, काय ग, काय झालं? कशाला ओरडतेस? काय झालं? बोल पटकन. मला तुला अत्यंत भारी खूप 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 गोड बातमी द्यायची आहे. शिवानी, मला पण तुला एक चांगली बातमी सांगायची. हा काय? मग आधी तू सांग. बरं, भाऊंचा फोन आला होता. ते म्हणाले आशुतोष आणि दिव्याचं लग्न ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या दिवशीच होणार. आई, मला तुला हेच सांगायचं होतं. खरंच? हो. शिवानी, पण हे तुला कसं कळलं? तू जावई बापूंना परत? नाही आई, मी त्याच्याशी काही बोललेलं नाहीये. मग सीताई आहेत ना, त्या गॅरेजवर आल्या होत्या. तिथेच आम्ही हे सगळं ठरवलं. अजून काय म्हणाल्या त्या? अगं काय म्हणणार, ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी लग्न होणार. दुसरं काहीच बोलल्या नाहीत त्या? अगं नाही बोलल्या. शिवानी, खरं सांग. मला लग्नात यायला बंदी आहे, पण ठीक आहे ना, तेवढं मी करूच शकते आई. म्हणजे त्यांचा अजूनही तुझ्यावरचा राग गेलेला दिसत नाहीये? नाही गेलाय. खरंच मी नाही येणार लग्नाला. आणि तसंही काय फरक पडणार आहे? लग्न तर होणार आहे ना. आणि आता आपल्याला तेच महत्वाचं आहे. खरंय तुझं. आता तरी आपल्यासाठी दिव्याचं लग्न महत्वाचं आहे. शिवानी, तुझ्या पप्पांना दिलेलं वचन तुला पूर्ण करायचं आहे ना? मग माझं एक ऐकशील? सीताईंनी जे सांगितलंय ते करशील? माझा शब्द आहे तुला आई, मी लग्नात नाही येणार. शिवानी, अगं आता नको टेन्शन घेऊ, झालं ना सगळं. खरंच तुझा लाग, तयारीला लाग. देवाच्या कृपेने म्हणायचं तर हे लग्न जुळलं. आणि आई,
पप्पांना दिलेलं वचन मी पूर्ण करायचं म्हणूनच हे सगळं केलंय. मी दिव्याच्या लग्नात काहीच अडथळा येऊ देणार नाही, कोणालाच मध्ये येऊ देणार नाही. माझ्या पप्पांचं स्वप्न मी पूर्ण करणार. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. मी ते सगळं करीन. जिथे लग्न होईल तिथेच आशू आणि माझी शेवटची भेट होईल. आणि त्यानंतर मी माझा चेहरा सुद्धा आशूला दाखवणार नाही. वंदे, अगं पाहुणे कवाच्याला पण येतील. हे बघ, आरती बिरतीची तयारी समधी झाली आहे ना ग? सगळी तयारी झाली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा, आता फक्त पाहुणे आले ना म्हणजे झालं. नमस्कार. हा ग, आले की पाहुणे. या या या, नमस्कार नमस्कार रामभाऊ, नमस्कार. काय आज एकदम लवकर आलात? आता थोडा वेळ झाला. होय. अरे म्हणजे आमच्या आधीच आलात म्हणायचं की? नाही नाही, तसं नाही. मागच्या वेळी तुम्ही आमच्यापेक्षा आधी आला होतात ना, तर म्हटलं आता आपण लवकर जाऊया. सगळ्या रीतीभाती कशा व्यवस्थित व्हायला पाहिजेत ना. अरे वा, म्हणजे या वेळेला कोणतीही चूक होऊ द्यायची नाही असं ठरवलंय वाटतं. नक्की ना? कोणतीच चूक होणार नाही? कीर्ती, लग्न कार्यातल्या ज्या सगळ्या विधी आहेत त्या योग्य पद्धतीनेच व्हायला हव्यात. वंदनाताई, करा तुम्ही. कामसनी जावई बापूंना ओवाळायचं आहे. मग ओवाळा की. नाही पर ताई, एक छोटीशी विनंती आहे. ह्या बघा, अहो आमची शिवा पुढच्या कुठल्याच कार्यक्रमात हजर राहणार नाही. तिला तेवढं जावई बापूसनी ओवाळायला द्या की. आजी, हसत हसत हा मान दिला होताच की, पण ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या त्या इतक्या सहजतेने विसरण्यासारख्या नाही आहेत. हवं नाही, पण तसं चूक कोणाचीही असो, प्रकरण लग्न मोडेपर्यंत पोहोचलं होतं. आणि आता मला माझ्या मुलाच्या आनंदात कुठलंही विघ्न नको. ह्या बघा, मी काय म्हणते, एकदा विचार करा. म्हणजे तुमची बहीण आहे का नाही उर्मिला ताई, तिच्या पाठीशी तुम्ही आहात का नाही? तुमची सोबत आहे तिला, तिची काळजी वाटते का नाही तुम्हाला बहीण म्हणून? तसंच माझ्या शिवाला बी वाटतंय हो आपल्या बहिणीबद्दल. म्हणून हात जोडून विनंती करते तुम्हासनी, माझ्या शिवाला जावई बापसनी वावाळायला द्या. शिवा, लेकरा ये. माफ करा आजी, पण हे होणं शक्य नाही. मुळात एवढं सगळं ठरलेलं असताना ही इथे आलीच कशाला आहे हा प्रश्न पडलाय मला. मला माझ्या बहिणीच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या बघायच्या. मी खरंच सांगते, कोणालाच त्रास देणार नाही. मी लग्न मंडपात पण येणार नाही. मी कुठल्याही कार्यक्रमात सहभागी नाही होणार. मी खरंच सांगते, मला मला माझ्या बहिणीचं लग्न झालेलं बघायचंय. माझी खूप इच्छा आहे. माझे मित्र आहेत ना, ते तुम्हाला सगळे लग्नात मदत करतात. जे हवं नको ते सगळं बघतील. पण मला हे करू द्या प्लीज रामभाऊ. सीता, अगं आजी जे सांगतायत ना ते बरोबर आहे. शिवाला आशूला ओवाळू द्या. अहो वहिनी, आजींच्या वयाचा मान ठेवून तरी आपण तिला परवानगी देऊया.